हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाय टी करंट अफेअर या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे 24 मार्च 2024. तर मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचं आहे, आपल्या दिवसाच्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघू आपण. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, भूतान या देशाचा तो पुरस्कार आहे. तर पुरस्काराचं नाव काय आहे बघा, ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो असं या पुरस्काराचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर मित्रांनो बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कितवे विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत? तर ते पहिलेच विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत. तर पॉईंट 2 बघू आपण. तर मित्रांनो बघा, हा जो आहे तो भूतानचा नकाशा आहे, हा तुम्ही बघू शकता. हा आपला भारत देश आहे आणि उत्तर सीमेवरती हा भूतान देश वसलेला आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. हे कोण आहेत? तर भूतानचे सध्याचे PM आहेत. तर त्यांचे नाव बघायचं आहे आपल्याला. वर्तमान PM आहेत बघा, शेरिंग टोबगे असं त्यांचं नाव असणार आहे. हे पण माहिती खूप महत्त्वाची आहे. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश आहे. भूतानच्या 3 दिशांना भारत देश, तर चौथ्या दिशेस चीन आहे. तर भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला सिक्कीम आहे, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे आणि थिम्पू ही भूतानची राजधानी आहे आणि सर्वात मोठे शहर आहे बघा. तर मित्रांनो, चलन कोणतं आहे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. नगुल असं त्या चलनाचं नाव असणार आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघा, भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, नुकताच करार झालेला आहे हा भारत आणि भूतान या देशामध्ये. कशासाठी? तर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी. तर मित्रांनो, पहिलाच प्रश्न होता आणि आपण एवढी माहिती घेतली. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो, कोणत्या राज्यातील सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो बघा, हा जो जिल्हा आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे? बिहार राज्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. बघा, बिहार राज्यात कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर मित्रांनो, त्या नदीवरती बांधण्यात येणारा पूल आहे. तर मित्रांनो बघा, कोसी नदीवरती तो पूल असणार आहे. तर पॉईंट 2 बघा, बिहार राज्यात किती किलोमीटरवर लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? त्या पुलाची लांबी काय असणार आहे बघा, 10.3 किलोमीटर अशी त्या पुलाची लांबी असणार आहे. तर मित्रांनो बघा, कशाबद्दल बोलण्यात आलं? बिहारबद्दल. तर बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार. आणि मित्रांनो, राज्यपाल कोण आहेत? बघा, राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्नाकडे बोलू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, इस्रोकडून भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशयानाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा, पुष्पक असं त्या यानाचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही फोटोमध्ये. हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे आहे ते यान. तर बघा मित्रांनो, याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर बघा, इस्रोने पुष्पक या अवकाशयानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग हवाई तळावरून केलेली आहे? हा जो चित्रदुर्ग हवाई तळ आहे तो कर्नाटक राज्यामध्ये आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा, कशाबद्दल बोलण्यात आलं? इस्रोबद्दल. तर इस्रोची स्थापना बघा 15/8/1969, मुख्यालय आहे बेंगलोरला आणि त्यांचं ब्रीदवाक्य जे असणार आहे, मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. तर मित्रांनो, आणि त्याचे प्रशासक म्हणजे अध्यक्ष कोण आहेत? सोमनाथ असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, पॉईंट 4 बघू आपण. बघा, हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑपरेशन इंद्रावती असं त्या ऑपरेशनचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. बघा, ऑपरेशन गंगा काय आपल्याला बघायचं आहे. 2022च्या युक्रेनवरील रशिया आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची ही मोहीम होती. काय होती? तर ऑपरेशन गंगा. आणि ऑपरेशन इंद्रावती काय आहे? तर मित्रांनो बघा, हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी हे ऑपरेशन भारत सरकारने राबवलेलं आहे. तर मित्रांनो, पॉईंट बघा पुढचा. बघा, हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हॅस्पिनिएलो बेटाच्या पश्चिम भागात आहे. राजधानी आहे पोर्ट ऑफ स्प्रिंग्स. त्यानंतर चलन आहे हैती कार्दे. त्यानंतर अधिकृत भाषा आहे बघा हैतियन क्रिओल फ्रेंच. आणि PM कोण आहेत त्यांचे? सध्याचे जोसेफ जुटे असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. अजूनही तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. खगोलशास्त्राने सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधला आणि त्यांना नाव काय दिलं? असा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा, शिव आणि शक्ती असं त्या ताऱ्यांना नाव दिलेलं आहे.
तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 बघा. यावर्षी पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? हे तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल. तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? डॉक्टर विजय भटकर असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर मित्रांनो कोणता पुरस्कार मिळाला त्यांना? पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू आपण. बघा विजय भाटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे यंदाचे 36वे वर्ष होते. तर मित्रांनो बघा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भाटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघा. डॉक्टर विजय भाटकर यांना कोणत्या क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? तर मित्रांनो बघा आत्ताच तुम्हाला सांगितलं मी संगणकशास्त्रामध्ये त्यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे 2024चा. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 बघा. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या संस्थेला भेटलेला आहे? तर मित्रांनो ही आपली भारताची संस्था आहे. तर बघा इस्रो या संस्थेला कोणता पुरस्कार मिळाला? एव्हिएशन वीक पुरस्कार. आणि तो कोणत्या क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे? बघा अवकाश क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार आहे. तर बघा भारताची अवकाश संस्था कोणत्या मोहिमेसाठी एव्हिएशन वीक पुरस्कार मिळालेला आहे? तर बघा कोणत्या मोहिमेसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे? तर मित्रांनो चंद्रयान 3साठी. तर चंद्रयान 3बद्दल आपण माहिती बघू. बघा इस्रोने 14 जुलै 2023 श्रीहरिकोटा येथून लॉन्च केलेले चंद्रयान 3 हे अवकाशयान 23 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल 14 दिवस चंद्रयान 3 हे चंद्रावर संशोधन करत होतं. तर मित्रांनो आपण मगाशी इस्रोबद्दल माहिती बघितलेली आहे, त्यामुळे या प्रश्नामध्ये जास्त काय नाही आहे. प्रश्न क्रमांक 8 बघू. कोणत्या कंपनीने AI मॉडेल सीमा लॉन्च केलेला आहे? तर मित्रांनो बघा गुगल डीप माइंड असं त्या कंपनीचं नाव असणार आहे. तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहेत. हे कोण आहेत बघा? या कंपनीचे CEO आहेत आणि त्यांचं नाव काय आहे बघा? डेमिस हॅसॅबिस असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर मित्रांनो बघा गुगल डीप माइंड या कंपनीने कोणते AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे? तर मित्रांनो बघा सीमा हे AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे. आणि हे कोण आहेत? डेमिस हॅसॅबिस कोण आहेत? तर CEO आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 बघू. शांघाय ऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरमच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर मित्रांनो हे बघा भारतामध्ये करण्यात आलं. कोणत्या शहरामध्ये? तर नवी दिल्लीमध्ये पुढे ते येणार आहे. तर मित्रांनो बघा शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरम बघा 22 मार्च 2024 शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO स्टार्टअप फोरमची 4थी आवृत्ती नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. हे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघा. चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि तजाकिस्तान या 5 देशांच्या नेत्यांनी 1996 मध्ये शांघाय 5 संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर 15 जून 2001 मध्ये उझबेकिस्तान हा 6वा सदस्य देश म्हणून या संघटनेमध्ये सामील झाला. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा झाला स्टॅटिकचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल बोर्डाच्या सह अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा डॉक्टर नीरज मित्तल असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो हे आहेत बघा डॉक्टर नीरज मित्तल असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 11 बघा. भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो कशासाठी? भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट हे या अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो अरुणाचल प्रदेशचे सध्याचे जे CM आहेत म्हणजे मुख्यमंत्री पेमा खांडू, त्यानंतर राज्यपाल कोण आहेत बघा त्रिविक्रम परनाईक असं त्यांचं नाव असणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो या प्रश्नाची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.